नवी मुंबई नेटवर्क। पिछले काफी दशकों से सिडको निर्मित धोखादायक इमारतों में जान हथेली में लेकर रह रहे नागरिकों के इमारतों के पुनर्निर्माण की आस को मानो आंखें तरस गई। आश्वासन मिला मगर निर्णय नहीं। खुद ऐसी ही इमारतों में रह चुके शिवसेना के उप जिला प्रमुख किशोर पाटकर इन इमारतों की भयावहता और जान जाने के डर से बेहद वाकिफ थे और इसीलिए उन्होंने अपने जीवन का एकमात्र लक्ष्य बनाया सिडको की धोखादायक इमारतों में रह रहे नागरिकों को हक का सुरक्षित घर प्रदान करें और उनके सपने और संघर्षों को सफलता दें। किशोर पाटकर के वर्षों के संघर्ष और न्यायालय की चौखट में अपने नागरिकों के हक के लिए लड़ने और आवाज उठाने के बाद अब जाकर किशोर पाटकर के मेहनत को सफलता मिली है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे के माध्यम से संपूर्ण महाराष्ट्र के लिए यूनिफाइड DCPR मंजूर होने के पश्चात नवी मुंबई का ये सबसे ज्वलनशील और संवेदनशील प्रश्न अब हल हो चुका है और इसीलिए इस निर्णय को अमली जामा पहनाने वाली महाविकास आघाड़ी सरकार का आभार मानने के लिए आभार प्रदर्शन कार्यक्रम का जोशो खरोश के साथ आयोजन वाशी में किया गया, जहां मुख्य अतिथि के तौर पे मौजूद थे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, सांसद राजन विचारे, उपनेता विजय नहाटा, शिवसेना के तमाम पदाधिकारी और नागरिक। यह कार्यक्रम ऐतिहासिक पल में तब तब्दील हुआ जब एकनाथ शिंदे के हाथों किशोर पाटकर के विशेष प्रयत्नों से प्राप्त श्रद्धा और कैलाश इन दो सोसाइटियों के पुनर्निर्माण के लिए CC प्रदान की गई। इन काफी दशकों के संघर्ष और नागरिकों के जीवन को सुरक्षित रखने में कामयाब किशोर पाटकर का इस दौरान एकनाथ शिंदे के हाथों जाहिर सत्कार भी किया गया। मीडिया से बात करते हुए एकनाथ शिंदे ने कहा कि आज यूनिफाइड DCPR मंजूर होने के कारण धोखादायक इमारतों में रहने वाले नागरिकों को एक बहुत बड़ी दिलासा मिली है, क्योंकि अब खटाई में पड़े पुनर्विकास प्रोजेक्ट को गति मिलेगी और नागरिकों को उनके सपनों का घर मिलेगा। गेल्या 25-30 वर्षापासून नव्या मुंबईमध्ये जी धोकादायक इमारती होत्या त्या सिडकोच्या असतील, त्याचबरोबर माताडी मापाडी भूमिपुत्रांनी बांधलेल्या असतील, त्याचा पुनर्विकास रखडला होता। तो या युनिफाईड DCPRच्या निर्णयामध्ये आम्ही लागू केलेला आहे, वाढीव FSI दिलेला आहे। त्यामुळे या सर्व धोकादायक इमारती ज्या 5 लाख लोक राहतात त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा केलेला आहे। आज त्यांना हक्काचं घर मिळेल। धोकादायक इमारतीमध्ये राहण्याची जी काही त्यांच्यावर वेळ होती ही राज्य सरकारच्या माध्यमातून दूर झालेली आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही युनिफाईड DCR निर्णय घेतल्यानंतर अनेक मोठे निर्णय यामध्ये झालेले आहेत। यानंतर परवडणारी घरं मिळतील, हाऊसिंग स्टॉक वाढेल, FSIचा गैरवापर होणार नाही आणि यापुढे 1500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घराला कुठल्याही परवानगीची आम्ही अट ठेवली नाही। त्यामध्ये फक्त नकाशे सादर करायचे एवढीच अट आहे। 3000 फुटापर्यंत जे घर बांधायचं आहे स्वतःचं त्याला 10 दिवसामध्ये परवानगी देणं बंधनकारक केलेलं आहे। या अशा युनिफाईड DCPRमुळे पर्यटन क्षेत्राला, कृषी विभागाला चालना दिलेली आहे। त्याच्यात देखील आम्ही FSI वाढ केली आहे। रोजगार यामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। अशा प्रकारचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। त्याचबरोबर झोपडपट्टीत राहणारे जे रहिवासी आहेत त्यांना देखील फक्त ठाणे मुंबईमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना होती, SRA योजना, ती आम्ही नव्या मुंबईत देखील लागू केली आहे आणि त्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला देखील हक्काचं घर मिळेल आणि त्याला देखील न्याय मिळेल। बरोबर जे गरजेपोटी बांधलेली जी भूमिपुत्रांनी घरं आहेत ती देखील त्याचा देखील मुद्दा जो आहे त्याचा FSI वाढवणं, ती नियमित करणं हा देखील आमच्या डोळ्यासमोरचा मुद्दा आहे। तो देखील आम्ही निर्णय घेतोय। भूमिपुत्रांनी जी काही गरजेपोटी बांधलेली घरं आहेत त्यासाठी देखील मुख्यमंत्री महोदयांकडे एक बैठक झालेली आहे आणि त्यांना देखील आम्ही 4 FSI या ठिकाणी देतोय। त्यामुळे त्यांचा पुनर्विकास होईल, त्यांची घरं नियमित होतील, त्यांना हक्काचं घर मिळेल आणि भूमिपुत्रांच्या घरांवर कुठली कारवाई होणार नाही। एकनाथ शिंदे ने कहा कि हम आश्वासन नहीं देते, हम करके दिखाते हैं। आम्ही आश्वासन देणाऱ्यांमध्ये नाही। आम्ही जेव्हा माझ्याकडे नगर विकास विभाग आल्यानंतर मी त्याचा अभ्यास केला आणि जे विषय प्रलंबित होते, ज्यामुळे पुनर्विकास रखडला होता, धोकादायक इमारतींचा विषय होता, झोपडपट्ट्यांचा विषय होता, हे सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर मी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिली, त्यांची बैठक घेतली की युनिफाईड DCPRमध्ये
आपल्याला कुठली त्रुटी राहता कामा नये आणि घेतलेला राज्य सरकारचा निर्णय आहे तो कागदावर राहता कामा नये, त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेतलेला आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली या युनिफाईड DCPR आम्ही निर्णय घेतल्यानंतर समाजातल्या सर्व थरांना म्हणजे अख्ख्या राज्यातल्या प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळे नियम होते, वेगवेगळ्या नियमावल्या होत्या, त्या आम्ही सर्व सुटसुटीतपणे एकत्रितपणे आणि त्याचा जो काही शहराचा विकास आहे तो विकास करत असताना ज्या अडचणी येत होत्या त्या सगळ्या दूर केलेल्या आहेत. युनिफाईड DCPRमध्ये अनेक मोठे निर्णय, क्रांतिकारक निर्णय घेतलेले आहेत जे सर्वसामान्य माणसाच्या हिताचे आहेत आणि त्याला फायदा होईल अशा प्रकारचा निर्णय आज घेतला आणि नव्या मुंबईतलं जे पुनर्विकासाचं जे काही काम होतं ते याच्यातून मार्गी लागणार. उन्होंने इस दौरान किशोर पाटकर के संघर्ष को देखते हुए कहा कि उन्होंने लगातार पाठ पुरोठा किया, संघर्ष किया और उसी का फल है कि आज यह महत्वपूर्ण निर्णय सामने आया. किशोर पाटकर हा सातत्याने या सर्व प्रकरणाच्या पाठीशी पाठपुरावा करत होता. एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा जर झाला तर चांगला निर्णय होतो आणि म्हणून किशोर पाटकर याचं देखील मी जाहीरपणे मगाशी अभिनंदन केलेलं आहे. एकनाथ शिंदे ने कहा कि सरकार का अब अगला कदम होगा पुनर्निर्माण प्रकल्पों के लिए अब ट्रांजिट कैंप और पार्किंग इन दो महत्वपूर्ण मुद्दों पर निर्णय लेना. ट्रांजिट कॅम्प संदर्भात देखील मी आता आयुक्त महोदयांशी बोललेलो आहे. पार्किंगचा देखील विषय आहे तो देखील आम्ही नियमानुसार जे काय आहे ते मार्गी लावू. सकारात्मक दृष्टिकोनातून या सर्व इमारतींचा पुनर्विकास करायचा असेल तर त्याला ट्रान्झिट कॅम्पची आवश्यकता आहे आणि मोकळ्या जागेमध्ये महापालिकेने देखील सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि नक्की या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय होईल. एकनाथ शिंदे ने कहा कि कंडोमिनियम अंतर्गत कामों पर स्टे हटाने के विषय में जल्द ही प्रधान सचिव, मनपा और संबंधित विभाग की एक संयुक्त बैठक आयोजित कर इस पर तत्काल निर्णय लिया जाएगा. कंडोमिनियम एरियात जी काही कामं आपल्याला त्या सिडकोनी बांधलेली जी घरं आहेत तिथे छोटी छोटी घरं आहेत त्या एरियामध्ये मूलभूत सोयी सुविधा देता येत नाहीत, तर त्या संदर्भात देखील प्रधान सचिव आणि महापालिका आयुक्त आणि संबंधित विभाग यांची एक बैठक घेऊन त्यामध्ये ते देखील सकारात्मक दृष्टीने मार्ग काढता येईल. वहीं किशोर पाटकर ने कहा कि यूनिफाइड DCPR के तहत कैसे धोखादायक इमारतों के पुनर्निर्माण प्रोजेक्ट को गति मिलेगी. लढाई 20-22 वर्षापासूनची चालूच होती. एक अडचण सॉल्व केली तर दुसरी करायचे, दुसरी केली तर तिसरे करायचे, तिसरी केली तर चौथी करायचे. हा एपिसोडच चालू होता त्रासांचा. पण ज्या वेळेला माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे आता देव माझ्यावर प्रसन्न झाले, आमच्या पक्षाचे साहेब पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री म्हणून आले. मी साहेबांना सांगितलं साहेब बघा एवढा अन्याय आहे. त्या माणसानी मला डायरेक्ट ॲक्सेस दिला, बोलत हे अधिकाऱ्यांना बस ह्याला सांग तुला काय त्रास होत असेल, नाही झालं तर मला सांग. आणि त्याचा परिणाम बघा आज 3 महिन्यात जे 30 वर्ष 25 वर्ष रखडलेली कामं आज 3 महिन्यात आम्हाला बांधकाम परवानगी मिळाली आहे. गेल्या हप्त्यात 1 मिळाली, आज 2 मिळाले, पुढच्या 10 दिवसांनी परत 2 आहेत. आता हे जे धोकादायक इमारतीमध्ये राहणारे लोक आहेत मी यांच्या त्याच घरात जातो. माझी आई अजून JN1मध्ये जाते. आज तिथली लोक आतुरतेने वाट बघत होती कधी हे पेशा येईल, किशोर कधी घर बांधेल, आम्ही कधी आमच्या चांगल्या घरी जाणार. आज त्यांचं स्वप्न साकार होणार आहे. आता लोकांनी आपसात भांडू नये, नाही तर आता भरलेलं ताट पण खाता येणार नाही. कारण हा FSI आणला, लोकांचं बांधकाम परवानगी झालं तर आम्हाला मतदान होणार नाही, म्हणून आता परत आपसात भांडणं लावण्यात येतील. तेव्हा लोकांनी सावध राहावं. उन्होंने आगे प्रकाश डालते हुए कहा कि पुनर्निर्माण प्रोजेक्ट को गति देने के लिए ट्रांजिट कैंप कितना जरूरी है. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, धोकादायक इमारतीमध्ये जे लोक राहतात त्यांचा पहिले प्राण वाचवणं गरजेचं आहे. रिडेव्हलपमेंट होईल तेव्हा होईल. म्हणून तुम्ही थोडे मागे गेलात तर धोकादायक इमारतींसाठी रामास्वामी साहेबांनी प्रस्ताव आणला होता. काय हे जे धोकादायक इमारतीमध्ये लोक आहेत त्यांच्या बाजूला जे मोकळे भूखंड आहेत जिथे काहीच ॲक्टिव्हिटी होत नाही तिथे ह्यांना ट्रान्झिट कॅम्प परवानगी बांधू द्या असा प्रशासनाने प्रस्ताव आणला. त्याला त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी विरोध करून तो फेटाळला आणि त्याच्यामुळे आज एवढी 4 लाख लोक जीव मुठीत धरून राहत आहे. ह्याच्यावरनं कळते काय त्यांना किती सेन्सिटिव्हिटी आहे लोकांच्या त्रासाची. जर त्यावेळेला तो ठराव पास झाला असता आणि रामास्वामीसारखा कमिशनर जेव्हा असा ठराव आणतो तेव्हा कोण असा ठराव फेटाळतो का? त्या लोकांनी फेटाळला. आता सर्वात पहिली अडचण लोकांना शिफ्ट कुठे करायचं हीच होणार आहे. म्हणून मी आज नगरविकास मंत्र्यांना सांगितलं साहेब पहिले ही अडचण सॉल्व्ह करून द्या, रिडेव्हलपमेंट होईल नंतर, पण पहिले आम्हाला लोकांचे प्रांत वाचू द्या. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर बांधकाम परवानगी खूप इझी झालेला आहे. आता तिथे रोड सेट झालेला आहे, कोणालाही त्रास होणार नाही. युनिफाईड DCPR आला आहे. आता पालकमंत्री साहेब जेवण उचलून तर भरवणार नाहीत,
तुम्ही कमीत कमी माथाडी भूमिपुत्र आणि ॲटलिस्ट आर्किटेक्ट नेमा. काय त्रुटी आहेत ते सॉल्व करायला पालकमंत्री आता आश्वासन देऊन गेले आहेत ना. पार्किंगच्या मुद्द्याला पालकमंत्री किंवा महाराष्ट्र शासन हात लावू शकत नाही, कारण त्याच्यावरती सुप्रीम कोर्टने हायकोर्टची ऑर्डर आहे. तर आपला पालिकेचा ठराव पास झाला होता मागे रामास्वामी असताना, जिथे पार्किंग कमी असेल त्यांनी महानगरपालिकेकडनं पार्किंग विकत घ्यावी, पण त्यांना परवानगी द्यावी. अदरवाईज हा इश्यू सॉल्व होणार नाही आहे. महानगरपालिकेने जर त्यांना पार्किंग प्रोव्हाइड केली तर आपण जे भूमिपुत्र आहेत आणि माथाडी कामगार आहेत, मापडी आहेत, आपण त्यांचं घर रेग्युलाइज करू शकतो ना इझिली. खूप इझी काम आहे ते, हार्ड काम नाही आहे. आणि मेन म्हणजे सकारात्मक माणूस भेटला आहे ना आपल्या नगरविकास मंत्री म्हणून, अगोदरसारखं नाही आहे ते. खूप इझी काम झालेलं आहे आणि काय कोणालाही त्रास होणार नाही. पण वकील तुम्ही नेमायला पाहिजे, प्रोसेस तुम्ही करायला पाहिजे, आर्किटेक्ट तुम्ही नेमायला पाहिजे. आता हे पण पालकमंत्री किंवा एखादा नगरसेवक देऊ शकणार नाही, तर थोडा त्रास तुम्ही पण घ्या ना. म्हणजे मी नागरिकांना आवाहन करतो की बघा तर तुम्हाला किती पैसा मिळेल, माझं घर कसं मिळेल. गावाल्या लोकांना घाबरून ठेवलं आहे. तुम्ही 4 FSI यूज केला आहे, 5 FSI केला आहे. कोणत्याही प्रकल्पग्रस्तांनी 1.5च्या वर FSI यूज केलेला नाही. त्यांना उगाच घाबरवलं जातं आहे. ह्याच्यात काही तथ्य नाही. मी आपल्या इथल्या भूमिपुत्रांना सांगू इच्छितो का तुम्ही एक आर्किटेक्ट तर नेमा. FSI किती यूज केला आहे बघा ना. आता 4.8 दिलेला आहे, त्याच्यावर कोणी 1.5च्या वर केलेला नसणार. ते घाबरतात. माझी जागा नव्हती, ती जागा त्यांच्या पूर्वजांची होती. सिडको नंतर आली आहे. हे खूप इझी काम आहे, हार्ड काम नाही आहे. आता इलेक्शन लागलं खूप लवकर, नाही तर मी पहिलेच करून टाकेन. आता मी ह्याच्यात मोकळा झालेलो, आता मी त्यांचं काम करणार, मी ठरवलेलं आहे. वहीं वैशाली पाटकर ने कहा कि आज इस निर्णय से अपनी जान हथेली में लेकर रह रहे नागरिकों को न्याय मिला है और इसीलिए उन्हें किशोर पाटकर के अब तक के संघर्ष को देखते हुए उन पर अभिमान है. महिलांसाठी तर एकदम दिलासादायक आहे हे, कारण माझी आई आणि आम्ही JN1 JN2 मध्ये राहिलो आहोत आणि आम्ही त्या त्रासातून गेलो आहोत आणि त्यांनी तो त्रास बघितला आहे. त्याच्यामुळे त्यांनी हा एवढा मोठा स्टेप घेतला आहे आणि त्याला आता यश आलं आहे. तर महिलांसाठी तर खरंच हे चांगलं आहे. अगदी स्वप्नातली घरं आहेत अशी होणार आहेत, कारण JN1 JN2ची घरं अगदी लहान आहेत. त्यामधून आम्ही गेलो म्हणून आम्हाला माहिती आहे. एकदम अभिमान आहे मला, कारण जे कोणी अफोर्ड नाही करू शकत घरं, ह्यांच्या या प्रयत्नामुळे होणार आहेत. त्याच्यामुळे मला त्यांचा फार अभिमान आहे. ब्युरो रिपोर्ट, नवी मिनजवा.